गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. तुम्ही पण बोला गणपती बाप्पा मोरया. काय सांगायचा, बोलायचं म्हणजे एवढाच. या उन्हातानातून आलं मी. बघा किती ऊन आहे गावाला. कुठून पण बघा, पाठीकडून बघा, फोडून बघा, समोरून बघा, सगळीकडे तुम्हाला ऊनच दिसत आहे. चाललोय जरा कंपनीमध्ये, बघूया थोड्याफार बिया भेटतात काय. आणले बियाणं पिशवी. सनसनीत ऊन लागते गावाला. बरोबर वाजलेत 2. ॲक्च्युली 12 वाजताच निघाला, पण ऊन बघून 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 1 वाजवला. 1च्या नंतर 2 वाजवले. बोला आता थांबून काय फायदा नाही, आता आपल्याला जावंच लागेल. नाही गेलो तर बिया काय भेटणार नाही आपल्याला. एकदम कडकडीत ऊन आहे आणि एकदम सुन्न झालेलं एकदम वातावरण आहे. शांतता एकदम भयान एकदम. आणि मी चाललो ह्या जंगलातनं आपल्या कंपनात. माझी पण एकच इच्छा आहे, ह्या शांत रानामध्ये, ह्या शांत वातावरणामध्ये एक वाघ भेटला पाहिजे आपल्याला. त्याच्याशी मला 2 हात करायचे आहेत. वाघ पण एकटा, मी पण एकटा. बघायचं आहे भेंडी कोण जिंकतो तो. ह्या बघा कैऱ्या झाल्यात आताशा. या मे महिन्यात पण नव्हतं होणार, आता जेवढ्यात या शिजा पावसात पिकतील जून जुलैमध्ये. काय रे देवा, लोकांच्या पाट्या मुंबईला गेल्या ना, आमचं आंब्याच्या पाट्या जूनमध्ये मुंबईला. वारे निसर्गा. या घनदाट जंगलामध्ये भेंडी आपल्याला वाघ दिसायलाच पाहिजे काही पण करून. आंब्या काजूची चव लय भारी, आमच्या आंब्याला कैऱ्या भारी. इथं बघा कशी घुडच्या घुड झाले. पण ते आपल्याला भेटेल तेव्हा. आपण येणार मेमध्ये. इकडं लहान लहान पोरा काढून घेणार, मस्त लोणचा करणार त्याचा. भारी झाल्यात. अशा घुडी व्हायला पाहिजे भेंडी. हा इकडे एकच आहे. ह्याला वालीत टाकलेली आहे ह्या लोकांनी. हा बघा कसा एकटाच विचारा इकडं. आणि ही बघा कशी मोठी मोठी छान छान कैऱ्या झाल्यात. या घनदाट जंगलामध्ये वाघ नक्कीच भेटायला पाहिजे. भेंडी त्याच्याने माझा दोघांचा महायुद्ध होणार. आमचा दोघांचा महायुद्ध म्हणजे महायुद्धच होणार. या तो तरी मारील मला, नाहीतर मी तरी मारून त्याला. मला बघायचंच आहे. बघा डोंगरची काली मैना. ही गोरीवर आहेत, अजून काही काली झालीच नाही. काली मे महिन्यात होतील. मग आपण हिला डोंगरची गोरी मैना बोलूया. काय डोंगरची गोरी मैना. कच्ची करवंद भेंडी मॉप झालीत. डोंगरची गोरी मैना, मे मध्ये काली मैना, उन्हामध्ये गोरी मैना, मे मध्ये काली मैना. भरपूर झालीत करवंद. आपला विषय काय आहे, ह्या घनदाट जंगलामध्ये आपल्याला वाघ दिसायला पाहिजे. वाघ. भेंडी तो अशा सावलीमध्ये गप्प झोपलेला असणार निवांत. आणि मी असा दमून भागून जाणार. माझी अर्धी ताकद संपलेली असणार त्याशी लढायची. न तो येणार माझ्याशी फायटिंग करायला. ए दनादन दे दनादन दे दनादन दे दनादन. दोघंजण करणार. शेवटीला काय, माझी ताकद कमी पडणार बहुतेक, कारण मी काय दमलेला असणार ना. तो काय आयला आलशी झोपलेला असणार. एकदम उठून येणार अचानक
आणि माझ्याशी युद्ध करणार. जाम राडा होणार आमच्या दोघांचा. मग बघीन मी त्याला असा एक देणं कानाखाली त्याच्या, शपथ परत काय माझ्याशी युद्ध करायला येणार नाही. तो पडणार नाही मी भेंडी. असाच एक दिन त्याला गुदुका असा पटकन ठेवून देणार आहे. फक्त येऊन दे माझ्यासमोर वाघोबाला, या घनदाट जंगलामध्ये. बघा कसा जंगल आहे, आणि मी पण एकटाच, आबा पण एकटाच. आज काहीतरी महायुद्ध होणारच. फक्त वाघोबा आला पाहिजे समोर. बोला गणपती बाप्पा की जय हो. आयला काटा रुपला. भेंडी खतरनाक काटा रुपतात हे रानामध्ये. म्हणून सांगताय जास्त मोबाईलमध्ये बघू नका, खाली बघून चाला रस्त्यानं. काट्याचा भरोसा नाही, कधी पण कुठून येतं आणि टोचून जातं. आपलं लक्ष फक्त काट्यावर पाहिजे. काय काटोबा महाराज की जय हो. हा बघा एवढा रोड असून, कच्चा रोड आहे इकडं दाखवतो. असा कच्चा रोड आहे, पण ह्या कच्च्या रोडनी मी आला नाही. कारण ह्या कच्च्या रोडला मला वाघोबा भेटला नसता. अशा घनदाट जंगलात आला ना का कुठे ना कुठे वाघोबा असते ना. काय रोडनी बिंडी चालत जायचं, मजा नाही. जायचं जंगलात ना, शिरायचा भेंडी. बघा बिया झाले तिथं. हा लोकांचा आहे, म्हणजे हाय आमच्या वहिनींचाच, आमच्या मोठ्या दादांचाच आहे. पण आपल्याला बिया नको. आपण आपल्या काजूवर जायचा, बिया काढायच्या पायलीभर. आपल्या काजूवर जायचा, बिया काढायच्या पायलीभर आणि यायचा. काय जाम दमलो बाबा. काय पूर्ण निशी डाग उतरतेवाली पटकन आपण जातो 5 मिनिटात. आणि चढायला पूर्ण डागच आहे, जीवावर येतं. आता ह्या काजूला काय सांगायचं, पूर्ण रस्ताच अडवून बसला आहे. आता उद्या जर हा रोड चालू झाला तर बिचारा किती नुकसान होईल ह्या काजूचा. सर्व फांद्या मारल्या जातील. अशा बिया आहेत. हे बघा, ह्याच्यावरचा सांगण्याचा म्हणजे अशा बिया न्यायाच्या त्या लोकांना समजल्या पाहिजे की आम्ही बिया इथनं नेल्यावर. अशा बिया काढायच्या आणि भोंडुकलं ठेवायचे. असे ते भोंडुकलं काय, एखादी खारुताई, एखादा पक्षी, एखादा मोर, एखादा डुक्कर, हे जंगली प्राणी आहेत, त्यांच्या जरा पोटा पाण्याचा काहीतरी भर होईल. आपण काय बिया पण काढतो, बियासकट त्यांचे देठं पण काढतो. हे बघा, हा बघा अशा बिया चोरायच्या. अरे कुठे गेला. अशा बिया चोरायच्या, म्हणजे बी घेऊन जायचा आणि हा भोंडूक ठेवून द्यायचा असाच. मग तो खारुताई, चिमण्या नाही, आमच्याकडे चिमण्या नाहीत. खारुताई, अजून ढॉग पण नाही, ढॉग खात नाही काजू. बगळा पण नाही खात. कोण पण माकड, वानोर, केलोट, ज्या कुणाच्या नशिबात असेल त्याला भेटेल, तो खाईल. हे बघा जवळ बिया रे बाबा. बघा कुणाचं लक्ष नाही, कवल्या बिया धुवून ठेवलेत. ह्यात जर बिया जून असत्या ना तर 6 पाटोला झाला असता बियांचा. कारण एकदम रस्त्यालाच आहेत त्या. मग लोक आता हुशार झालीत.
कुणाच्या बिया चोरत नाही. हा ऊन लागतं ना म्हणून असं टावेल वेळ घ्यायला लागतं. तुम्ही पण असा उन्हातनं टावेल वेळ घ्या, बस कलर चेंज नाही होणार तुमचा. काय कलर चेंज होणार नाही उन्हातून. पावडर लावा, क्रीम लावा, काय पण लावा, गावचा ऊन लय डेंजर. या गावच्या उन्हासमोर नाही पावडर टिकत, नाही कुठली क्रीम टिकत. सीधा माणूस काळा कुट्ट. कलर चेंज होणारच तुमचा एका दिवसात. बापरे बापरे, मला वाटतं मीच दमला असणार असा मोबाईल पकडून पकडून. माझा हात किती दमतं. अरे बापरे. बोला गणपती बाप्पा मोरया. आता बहुतेक मला वाटतं मी आलं आहे कंपनीजवळ असं मला तर वाटतं आहे, कारण का इथं जवळच आमचं कंपाऊंड आहे. चला बघू कंपाऊंडामध्ये वाघ भेटत आहे काय. जंगलात नाही भेटला, रोडला नाही भेटला, आता निदान कंपाऊंडात तरी भेटू दे. बोला गणपती बाप्पा मोरया. कंपाऊंडाला शेव लागलेले आहेत, पण कंपाऊंडात गुराने भलतीकडे रस्ता केलं. बघा गुराने तिकडून जायला रस्ता नाही, मग गुराने इथनं रस्ता केलं. काय करायचं आम्ही तरी. तर आपण पण इथनंच. तर आपला कंपाऊंड आहे. नंतर बघू आंब्याची झाडं बिडं. आधी पहिल्या बिया काढून घेऊया. आपला रस्ता आहे. मला वाटतं हा जंगलात कुठेतरी वाघोबा लपलेला असेलच. शाळेत माझा आवाज ऐकून तो आता पळाला असेल, त्याला माहिती आहे कंपाऊंडात शेर आला, शेर दुसरा, म्हणून तो पळाला लांब. आपली आंब्याची झाडे बिडे मस्त आलीत.